श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्रीराम कार्यार्थ महाराजांची भ्रमंती सारखी चालू असे, परंतु अश्विन वद्यात मात्र ते साखरखेर्ड्याला राहत असत. परमपूज्य अण्णा व बाबांच्या पुण्यतिथी कीर्तन प्रवचनादी कार्यक्रम व अन्नदान करून साजऱ्या करीत. कीर्तन प्रदीप श्री नानाबुवा जहागीरदारांची प्रकृती चांगली असेपर्यंत ते आवर्जून या कार्यक्रमाला येत असत व त्यावेळी कीर्तन सेवा करीत. बऱ्याच वेळा नानाबुवा कीर्तनाच्या निमित्ताने औरंगाबाद, नांदेड, नागपूर आदी भागात असले तरी या कार्यक्रमास मात्र येत असत. नानाबुवांचं काळे व किंबहुने घराण्यावर असणारं प्रेम काय वर्णन करावं. श्री प्रल्हाद महाराजांवर तर त्यांचं प्रेम होतंच, परंतु श्री महाराजांवर त्यांची अगाध प्रीती व भक्ती होती. त्यांच्या प्रत्येक कीर्तनातून ती व्यक्त होत असे. त्यांनी त्या काळी श्री महाराजांवर प्रल्हादं करुणाकरं गुरुवरं वंदे मुदा शाश्वतम हे ध्रुवपद असणारं अतिशय सुंदर व भावपूर्ण असं एक सप्तक संस्कृतमधून केलं आहे. बाबासाहेब मेरेकरसुद्धा सहकुटुंब या पुण्यतिथीला येत असत. सन 1972च्या अश्विन वद्यात बाबा अण्णांच्या पुण्यतिथीसाठी पुरुषोत्तम भाऊ साखरखेर्ड्यास आले होते. तसे दरवर्षीच ते या पुण्यतिथीसाठी येत असत. गेल्या 10-12 दिवसांपासून त्यांचा मंदिरातच मुक्काम होता. या पुण्यतिथीसाठी बरीच मंडळी येत असे. दोन्ही दिवस 150-200 पात्रांचे अन्नदान होई. दोन्ही पुण्यतिथी आनंदात साजऱ्या झाल्या. या वर्षी भाऊंची तब्येत थोडी खालावल्यासारखी दिसत होती आणि गेल्या 2-3 दिवसापासून तर बरे वाटत नाही म्हणून भाऊ सारखे झोपूनच होते. एकादशीला रात्री नित्योपासना व भजन झाले. साधन द्वादशीचा प्रसाद घेऊन भाऊ मेहकरला जाणार होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयी साधन द्वादशी झाली. श्री रामराय व श्री रामानंद महाराजांना नैवेद्य आरती झाली. तेव्हा प्रकृती बरी वाटत नाही म्हणून भाऊ अंथरुणावरच पडून होते. सर्वांची पाने वाढली. तेव्हा श्री महाराजांनी भाऊपाशी येऊन त्यांना प्रसाद घेतो का म्हणून विचारले. तेव्हा भाऊ नाही म्हणाले. भोजन प्रसाद घेऊन काही मंडळी परगावी जाणार होती. त्यांच्याबरोबरच महाराजांनी भोजन प्रसाद घेतला. भाऊंची मुलगी प्रबोधिनी व जावई मधुकरराव मुळे या पुण्यतिथीसाठी आले होते. प्रसाद घेऊन अमरावतीकडे जाणारी ही सर्व मंडळी सकाळी 9च्या गाडीने रवाना झाली. थोडा निवांतपणा मिळताच श्री महाराज भाऊंजवळ येऊन बसले आणि तेवढ्यातच आकस्मिकपणे भाऊंची तब्येत बिघडली. तेव्हा महाराज, रामराया असा करुणस्वराने धावा करीत महाराज त्यांना थापटीत होते. त्यांच्या अंगावरून हात फिरवत होते. भाऊसुद्धा मोठ्याने नामस्मरण करीत होते, परंतु तेवढ्यात छातीत कळ निघून नामस्मरण करीत असतानाच भाऊंचं प्राणोत्क्रमण झालं. महाराजांचा कंठ भरून आला. आज त्यांचा मोठा आधार काळाने हिरावून नेला होता. तेव्हा श्री महाराज त्यांना जवळ घेत म्हणाले, अरे पुरुषोत्तम, तू लहान आहेस रे बाबा माझ्याहून. माझ्या आधी तू कसा जातोस रे बाबा. असं कळवळून म्हणत असताना महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. लक्ष्मणाच्या विरहाने राम जसे शोकग्रस्त झाले होते, तद्वतच भाऊंच्या विरहाने महाराज आज शोकग्रस्त झालेले दिसत होते. भाऊंचा सर्व जीवनपट महाराजांच्या मनःचक्षुसमोरून सरकू लागला. महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात प्रत्येक वेळी भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सुखदुःखात साथ करीत होते. अमृत महोत्सवापासून सुरू झालेले महाराजांचे सर्व जन्मोत्सव भाऊंच्याच मध्यस्थीने होत होते. परंतु महाराजांचे सहस्त्रचंद्र दर्शन, शांती व महाराजांचा रौप्यतुलेचा सोहळा पाहण्यासाठी मात्र ते आता राहिले नव्हते. स्वभावाने अत्यंत शांत असणारे आणि प्रपंचात निरासक्त राहून अयाचित वृत्तीने जीवनव्यापन करणाऱ्या भाऊंना मेहकर परिसरातील सर्व लोक देवच मानित असत. रस्त्यात कुठेही जाता येताना भाऊंचं प्रथम दर्शन झालं म्हणजे लोक त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांचं दर्शन घेत असत. श्री रामानंद महाराजांच्या मंदिरातील उपासनेत खंड पडला नव्हता. उपासना नित्यनेम तसाच सुरू होता, परंतु मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींशी भाऊंबद्दल बोलताना महाराजांचा कंठ दाटून येत होता व डोळे भरून येत होते.
भाऊंचे क्रियाकर्मांतर नाशिकला झाले. उदकशांती साखरखेर्ड्याला झाली. उदकशांतीनंतर परगावाहून आलेली मंडळी आपापल्या गावी परत गेली. दुसऱ्या दिवशी भाऊंचे चिरंजीव मधुकररावही मेहकरला परत जाणार होते. भाऊ मेहकरहून साखरखेर्ड्याला येताना त्यांची कपडे ठेवण्याची पेटी बरोबर घेऊन आले होते. त्यात काय आहे हे पाहण्यासाठी मधुकररावांनी पेटी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना त्यात भाऊंचे काही कपडे व साधारण 300 रुपये आढळले. मधुकरराव लगेच ते पैसे घेऊन महाराजांकडे आले. सकाळची वेळ होती. महाराज श्री रामानंद महाराजांसमोर नेहमीच्या जागेवर जप करीत बसले होते. मधुकररावांनी ते पैसे महाराजांसमोर ठेवून नमस्कार केला. त्यावेळी प्रश्नार्थक मुद्रा करून हे कशाचे पैसे आहेत म्हणून महाराजांनी त्याला विचारले. तेव्हा मधुकरराव म्हणाले, तात्या, हे पैसे भाऊंच्या पेटीत होते. त्यावेळी महाराज म्हणाले, बाळ, अरे मग त्याचेच पैसे आहेत ते, तुलाच राहू देते. तेव्हा मधुकरराव म्हणाले, तात्या, ते कुणाकडूनही कधीच पैसे घेत नसत, तेव्हा हे पैसे आपलेच आहेत. मधुकररावांनी ते पैसे घेतले नाहीत. त्यांची ही केवढी निस्पृहता होती. किंबहुने व काळे घराण्याला आणि महाराजांच्या उज्ज्वल परंपरेला शोभून दिसणारी अशीच त्यांची ही निस्पृहता होती. महाराजांनी ते पैसे रामाच्या पेटीत टाकण्यास सांगितले. 15 दिवसानंतर पूर्ववत महाराजांचे रामकार्यार्थ भ्रमण सुरू झाले. कार्तिक वद्यात नानी वहिनींचीही तब्येत खूप खालावू लागली. कार्तिक वद्य एकादशीला श्री महाराज रामकार्यार्थ परगावी जाण्यास निघाले होते. जेमतेम बस स्थानकापर्यंत गेले आणि विनायकरावला म्हणाले, बाळ, येथूनच आपली गाडी परत मंदिराकडे घे, आज वहिनींची तब्येत बरी वाटत नाही. महाराज मंदिरात आले आणि श्री रामानंद महाराजांना नमस्कार करून वहिनीपाशी येऊन म्हणाले, वहिनी, आज गावाला जायचं रहित झालं आहे, तुमची तब्येत कशी आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, मला बरं वाटतं. श्री महाराज म्हणाले, महाराजांच्या अनुसंधानात राहून आराम करा, आम्ही उपासना करतो. उपासना झाल्यावर महाराज परत वहिनीपाशी येऊन म्हणाले, भजन सुरू करतो, तुम्ही येता का भजनाला? तेव्हा त्या म्हणाल्या, आज इथेच पडून भजन म्हणते. गेल्या 8 दिवसापासून त्या झोपूनच होत्या. रात्री भजन झाल्यावर महाराज त्यांना पाहून आले. त्यांचा डोळा लागला होता. दुसऱ्या दिवशी साधन द्वादशी. श्री सद्गुरू रामरायाचा अभिषेक झाल्यावर श्री महाराज वहिनींना पाहण्यास आले. त्या जाग्या झालेल्या दिसल्या तेव्हा श्री महाराज म्हणाले, वहिनी, चहा घेता का थोडा? त्या हो म्हणाल्या. महाराजांनी त्यांना उठवून बसवलं व चहा मागवून आपल्या हाताने त्यांना चहा पाजला. त्यांना झोपवून महाराज मंदिरात आले. द्वादशीचे अभंग होऊन नैवेद्य आरती व वैश्वदेव करून भक्त मंडळींसह महाराजांनी द्वादशीचा भोजन प्रसाद घेतला व सोवळे सोडून धोतर नेसले. तेवढ्यात वहिनींची तब्येत बिघडली. श्री महाराज लगेच त्यांच्याजवळ आले. महाराज रामराया असं म्हणून श्री महाराज त्यांच्या अंगावरून हात फिरवीत असतानाच सकाळी 10च्या सुमारास राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला. महाराज जवळ असताना असा गोड अंतकाळ त्यांनी साधला. बरोबर 1 महिन्यापूर्वीच भाऊ निजधामाला गेले होते. आज 1 महिन्यांनी श्री महाराजांना आईसारख्या प्रेम लावणाऱ्या, मंदिरातील पाकव्यवस्था सांभाळणाऱ्या महाराजांच्या मोठ्या वहिनीही निजधामास गमनकर्त्या झाल्या. श्री महाराज दोन्ही वहिनींना मायबाईप्रमाणे मानित होते. रामकार्यार्थ कुठेही जाताना त्यांना सांगून व नमस्कार करून जात असत. तसेच परत आल्यावरही त्यांना नमस्कार करून प्रवासाचा सर्व वृत्तांत सांगत असत. आज श्री महाराजांचं तेही छत्र कायमचं हरवलं होतं. असो, साधक हो, मंदिरामध्ये उपासनेला न येणाऱ्या लोकांबद्दल परमपूज्य श्री महाराजांनी काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.